या सगळ्या करण्यापेक्षा बाई जाऊन जीव द्यायचो. तोंडा काय फासलास तू? अगो काहीच कसं वाटत नाही का तुका? तू या घरात कसं राहतोस ना तास बघताय मी. चालता हो तोंड नको दाखव तुझं. चालता हो. माका नाही वाटणं ही माणसं माझा लगीन लावून देतील. कोणी एक माझा विचार करणार नाही. तूच सांग माका गणेश, मी आयुष्यभर एकटा राहावा काय रे? माका मन नाही आका. माका काय वाईट वाटणार नाही. कुणाक माझी पडलेली नाही. आत्या असं रडायचं नाही. किती वेळा सांगितलं तुला. शांत हो आधी. नाही गणेश, मी ठरवून टाकले. ही माणसा जर माझं ऐकणत नाही तर मी स्वतः संपवून टाकलंय. आत्या थांब. कुठे जातेस तू? मी विहिरीत जीव देऊन जाते. ती बोलवता हवा का? आत्या कुठेही जाणार नाहीयेस तू आणि काही करणार नाहीयेस. बस इथे बस. नाही गणेशा, मका जाऊन दे. मका जाऊ खया. मका जगूचा नाही. आत्या हे असं काही बोलायचं नाही. मग तूच जग. तूच जग. मी काय करू? काय करू मी? आत्या मी आहे ना. बघ कोणी तुझ्या सोबत नसलं ना तरी मी आहे. पण मका त्याच्याशी लगीन करूच असा. अजय सोबत तुझं लग्न मी लावून. खरा विश्वास ठेव माझ्यावर. माधव वैनिक समजून गेलो हा खरा. पण त्याचं पण बरोबर हा. वहिनी नाही ऐकूची. काय झालं ऐकू? असं काय केल्याने भाऊजींनी? खाली कसला तरी आवाज येतोय. सरिता बोलते वाटते. अरे मग इथे का बसलाय? जा जाऊन ये. बघून ये ना काय झालंय ते. हो हो बघायला हवं ना. काय झालं? सॉरी. अरे जा ना. निलिमा आता मी ठरवले. मी ना कशातच पडणारच नाही. आता काय झालं? तू जे बोलतोयस ना ते करणं तू शक्य नाही. हा? अरे तू विसरतोयस. ह्या घरातला थोरला मुलगा आहेस तू. हो हो. अण्णांनंतर सगळी जबाबदारी तुझ्यावरच आहे. हो ना? हो. अरे मग जा. या घराचं कोणी काही वाईट करत असेल तर ते तू बघायला हवंस ना. रघु काकांनी सांगितलेले उपाय तू करायला हवे. कारण इथे जे काही चाललंय ते सगळं घरासाठी आहे. हो ना? जा जाऊन ये. हा निलिमा तुझा अजून राग गेला नाहीये का? सॉरी माधव, मी रागवले. निलिमा अरे हो, माझं रागवणं चुकीचं आहे हे आता मला कळतंय. निलिमा हे तू बोलतेस? हो, कारण रागवून जर का काही फरकच पडणार नसेल तर कशाला रागवायचं ना. आपण दुर्लक्ष करायचं. जे काही होतंय ते बघत राहायचं. एवढंच आपल्या हातात आहे. हे आता मला चांगलं कळलंय. निलिमा तुला ना माझं म्हणणं कधी कळतच नाही. तुला तरी माझं म्हणणं कुठे कळतं रे. जी महत्वाची कामं आहे ती बाजूला सरून इतर गोष्टी करणं सुरू आहे. कुठली कामं राहिली आहेत? सगळी तर झाली. अभिराम जमिनीचे पेपर्स आणायला गेलाय ना. तुला नाही ना जावंसं वाटलं त्याच्याबरोबर? तू इथेच राहिलास. इथे राहणं महत्वाचं होतं ना. निलिमा अगं त्या कलेक्टर कचेरीत त्याचा मित्र ओळखीचा आहे. म्हणजे काम होईलच ना.
आणि तसंही मला हे कोर्ट कचेरीचं काही काम फारसं कळत नाही. एकदा पेपर्स आले ना की काम लवकर होईल. त्या पेपर्सवर सह्या झाल्या आणि ते पेपर्स दत्ताकडे दिले तर तोही खुश. कसले पेपर, कोणत्या सह्या, आणि दत्ता भाऊजींकडे का द्यायचं ते सगळं? निलिमा, हे बघ, मी काय सांगतो ते ऐकून घे. आता प्रॉपर्टीच्या ज्या काही वाटण्या झाल्या त्या तुला सगळ्या माहिती आहेत, कोणाच्या वाट्याला काय आलं ते. त्यात दत्ताच्या वाट्याला ती नापीक जमीन आली ग, आणि म्हणून त्याने मला रिक्वेस्ट केली आपल्या जमिनीसाठी. हे बघ, ऐक ऐक माझं. हे बघ, आपण इथे नसतोच, हो की नाही, आणि इथे आलो तरी शेती कुठे करणार आहोत, म्हणजे ती जमीन तशीच पडून राहणार. मग त्याऐवजी दत्ताला जर ही जमीन शेती करायला दिली तर बरंच आहे ना. हा, आणि तसंही त्या मनाने हे काहीच नाही आहे ग. माधव, आर यू ओके? ती जमीन तू त्यांना देण्याचा विचार करतोय? अगं, शेतीच्या उत्पन्नापैकी काही शेअर तो आपल्याला देणार आहे, मग काय हरकत आहे ना. माधव, अरे तुला काहीच कसं कळत नाही? अगं, हे बघ, दत्ता भाऊजींनी या घरासाठी खूप केलं, करेक्ट आहे. अरे पण ती प्रॉपर्टी आपली आहे. हे बघ, आज जरी आपण शेती करणार नसलो तरी ती उद्यासाठी आपली इन्व्हेस्टमेंट आहे ना. आज आपली परिस्थिती जी आहे चांगली आहे, ओके, पण उद्या ती तशीच असेल असं नाही ना. मग तेव्हा काय करणार आहोत आपण? हे बघ माधव, तू इमोशनली नाही, प्रॅक्टिकली विचार कर आणि मग डिसिजन घे. अगं, पण आता मी दत्ताला शब्द देऊन बसलोय ग. पण व्यवहार झालेला नाहीये ना अजून. नंतर वाद होण्यापेक्षा आत्ताच काय ते सॉर्ट आउट कर ना. आत्ताच्या आत्ता खाली जा आणि त्यांना सांग की ही जमीन तुला देता येणार नाही. अगं पण तुला जमणार नसेल ना तर मी सांगू शकते. नाही नाही, नको, मी सांगतो. मम्मा, डॅड, तुम्ही अजून इथेच आहात? खाली काय झालं तुम्हाला काहीच कळलं नाही का? मी आवाज ऐकला. सांग, तुझ्या डॅडला सांग आधी, त्याशिवाय त्याला चैन पडणार. निलिमा, अहो डॅड, आपल्या दारात खाली कोणीतरी लिंबू, नारळ, हळद कुंकू असं टाकलं होतं. काय काय सांगतो? अरे अर्चिस, हे खूप वाईट असतं, खूप. हो 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 हो, सॉरी. अहो, खूप मोठा प्लॅन टाकायचा आहे आणि त्याच्यासाठी जमीन पण तसेच लागणार आहे ना. तुम्ही हे कामामध्ये मदत करू शकते आम्हाला. त्यांच्या कामात हे लुडबुड करत नाही असं म्हणतात. ही अशी सूट दिलेली आ म्हणून कशो पण वागतात. जाऊबाई काय शहाणपणा करतात काय माहिती, पण मी पण काय कमी नाही. आग आग लागली, आग लागली, पाणी आलं, बाहेर आग लागली. बाहेर